पहिली गोष्ट, हा व्हिडिओ अशा लोकांसाठी नाही जे दिवसभर रिकामे बसलेले असतात, ज्यांनी कधीच काहीही करायचं ठरवलेलं नसतं आणि त्यामुळे एखादी गोष्ट झाली नाही म्हणून त्यांना वाईटही वाटत नसतं. असे लोक खरं तर आळशी नसतात, त्यामुळे हा व्हिडिओ अशा लोकांसाठी नाही आहे. ओके, तर हा व्हिडिओ अशा लोकांसाठी आहे जे दिवसभर काहीतरी करायचं ठरवतात, रोज काहीतरी करायचं ठरवतात, परंतु ते होत नाही आणि मग लक्ष इकडे तिकडे वेगवेगळ्या गोष्टींमुळे जातं, डिस्ट्रॅक्शन होतं आणि मग आपल्याला वाटते की अरे आपण किती आळशी आहोत, आपण हे सुद्धा करत नाही. तर हे बघा, आपल्याला बरेचदा असं झालेलं असतं की आपल्याला डिमोटिवेटेड वाटतं, कुठलंही मोटिवेशन वाटत नाही, सकाळी उठून काहीतरी करावं किंवा जे ठरवलेलं आहे ते करायची फार मनातून इच्छा होत नाही, करायला पाहिजे असं वाटतं, इच्छा होते, परंतु नेमकं इम्प्लिमेंटेशन नावाची गोष्ट होत नाही, ती गोष्ट करवूनच होत नाही, पुढेच जात नाही. असं बरेचदा होतं. तर याच्यामागे 2-3 कारण असू शकतात. याच्यामागे फक्त हेच कारण नाही की तुम्ही आळशी आहात. पहिलं कारण हे असू शकतं की तुम्हाला खरं तर तुम्हाला वाटतं ती तुमची इच्छा आहे, परंतु ती तुमची खरी इच्छा नाहीच आहे, ते जे काही करायचं आहे ते. दुसरं म्हणजे ते कोणीतरी दुसऱ्यांनी करायला सांगितलेलं आहे म्हणून तुम्ही करता आहात आणि म्हणून मग ती गोष्ट होणार नाही. आणि तिसरं म्हणजे तुमची फार इच्छा आहे परंतु होत नाही, कारण की आयुष्यात अनेक गोष्टी होत आहेत, तुमच्या आजूबाजूला कोणीतरी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करत आहे, कोणीतरी इकडे चल म्हणते, काय अनेक गोष्टी होत आहेत. ही 3 कारणं असू शकतात. तर याच्यावर काय करता येईल का हे पाहूया. माझ्या अनुभवावरून सांगायचं झालं तर माझ्यासोबत असं खूपदा होतं आणि असं अनेक लोकांबाबत होतं. ओके, माझ्याबाबत असं केव्हा केव्हा होतं की मी करायचं ठरवते परंतु होतं नाही. एक म्हणजे आयुष्यामध्ये अनेक खूप काहीतरी गडबड गोंधळ चाललेला असेल, तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला खूप डिस्ट्रॅक्ट करत असतील किंवा तुमच्या अजून काही इमोशनल कचरा तुम्ही करून घेतलेला असेल, तर अशी सगळी कारणं असतील तर तुम्ही जे काही ठरवता ते कधीच होत नसतं. ओके, काळ जाऊ द्यावा लागतो. किंवा मग एखादा दिवसच असा निघतो की तो दिवस सुरुवातच सकाळीच असं काहीतरी होतं, तो आपण काहीतरी टाईमपास पाहत बसतो, मग त्याच्यात वेळ जातो, मग इकडे चल तिकडे चल, काय ठरवलेलं नसतं, डोक्यामध्ये वेग आयडिया असते, करू कधीतरी, थोड्या वेळाने करू, दुपारी करू, संध्याकाळी करू, असं खूपदा होतं. माझ्याबाबत ते होतं नक्कीच. मग काय करता येईल याच्यावर? एक म्हणजे जर का आपला दिवस खूप चांगला सुरू झाला तर जे काही आपण ठरवतो त्या गोष्टी होण्याच्या शक्यता खूप वाढतात. आता दिवस चांगला म्हणजे काय की तुम्ही जे काही तुमची सकाळी उठण्याची वेळ असेल ती, उदाहरणार्थ मला तर असं वाटतं की पर्सनली सकाळी 5 वाजता किंवा 4 वाजता उठलं तर आपली प्रोडक्टिव्हिटी खूप वाढते, दिवस चांगला वाटायला लागतो आणि जे काही करायचं ठरवलेलं आहे ते होण्याची शक्यताही खूप असतात. तर जी काही सकाळी सुरुवात झालेली आहे ते सकाळचा सुरुवातीचा जो काही स्लॉट आहे, पहिला 1 तास, तो 1 तास अशा कुठल्याही ॲक्टिव्हिटीमध्ये आपण घालवायला नाही पाहिजे. कुठल्याही म्हणजे ते प्रत्येकासाठी वेगळं असेल, परंतु एंटरटेनमेंट, काय चॅटिंग पाहत बसणे, कोणाला तरी रिप्लाय देणे, सकाळी कोणाचे स्टेटस पाहणे, फेसबुकवर स्क्रोल करत राहणे, ही ॲक्टिव्हिटी काय आहे, ॲक्च्युली सकाळचा वेळ इतका चांगला असतो आणि आपली विल पॉवर इतकी चांगली असते सकाळची, ती विल पॉवर आपण अशा वेग गोष्टींमध्ये घालवतो आणि मग त्याच्यानंतरचा काळ हा खरंच खूप डिस्ट्रॅक्टेड ह्याच्यामध्ये जातो. तर शक्यता आपण असं पाहायला पाहिजे की मोबाईलकडे बघणार नाही किंवा जे डिस्ट्रॅक्ट करतात त्याच्याकडे बघणार नाही या अर्थाने. ओके, ते न करता काय काय करायचं आहे, निदान दिवसभराचं काय प्लॅनिंग असेल, रूपरेषा कशी असेल, अशी एक्झॅक्टली टायमिंग वगैरे कधी ठरवू नका. खूपदा काय होतं आपण टायमिंग असं ठरवतो आणि मग त्याचं खूप प्रेशर वाटायला लागतं, या वेळेला हे करायचं, त्यावेळेला ते करायचं, मग ते सकाळी 8 ते 9 हे करायचं ठरवलं तर 9 ते 10 ते करायचं, पण 8 ते 9ला जे ठरवलं होतं तेच केलं नाही, मग पुढे जातं आणि मग असं काहीतरी होत जातं. ठरवायला पाहिजे की समजा फॉर एक्झाम्पल मी दिवसभरामध्ये काय म्हणू शकतो आपण की हे 2 चॅप्टर जे मला पाठ करायचे होते ते करेन, किंवा एखादा असा प्रोजेक्ट आहे की तो मी पूर्ण करेन, त्याचा अर्धा पार्ट करेन या अर्थाने. तर असं जर आपण टार्गेट लिस्ट करायला पाहिजे, नेमकं मी आजच्या दिवसभरात माझं काय काय टार्गेट असणार आहे ते. असं जर का केलं तर आता आपण म्हणतो, हे बघा खूप लोक टार्गेट लिस्ट करत असतात, तुम्हीही खूपदा केलेली असते, ती कधीच पूर्ण झालेली नसते, पण हेही लक्षात घ्या, म्हणू शकते मी की जे टार्गेट लिस्ट बनवतात त्यातले 99% लोक असे आहेत की ज्यांचं टार्गेट हे पूर्ण झालेलंच नसतं. पण काय होतं, तुम्ही टार्गेट लिस्ट नाही बनवली तर तुम्ही काहीच करणार नसता किंवा एखादीच गोष्ट होणार असते, पण तुम्ही जेव्हा टार्गेट लिस्ट बनवता तेव्हा त्या 10 पैकी 5 गोष्टी होण्याच्या शक्यता असतात. त्यामुळे आपण टार्गेट लिस्ट बनवायलाच पाहिजे आणि रोज बनवायला पाहिजे. त्याचा कंटाळा येतो, गेले 3 दिवस मी बनवत आहे, मी काहीच करत नाही, खड्ड्यात गेलं म्हणून, परंतु बनवायचा प्रयत्न करायला पाहिजे. ही पहिली गोष्ट झाली.
सुरुवात जी आहे ती अशी वेग करायची नाही बिलकुल. पहिली गोष्ट ती झाली. दुसरी गोष्ट ही टार्गेट लिस्ट बनवायची. तिसरं म्हणजे की ऑब्जेक्टिव्ह क्लिअर असलं पाहिजे की मी नेमकं काय करणार आहे. हे कधीच ठरवायचं नाही की मी 2 तासभर हे पुस्तक वाचणार आहे. ओके, पुस्तक वाचन म्हणजे फॉर एक्झाम्पल अभ्यासाचं असेल तर, बाकी लिटरेचरचं असेल तर तो वेगळा मुद्दा झाला. की मी हे 2 तास असं वेग टार्गेट नाही ठेवायचं. मूल्य, व्हॅल्यू तुम्ही त्यातनं काय क्रिएट करणार आहात की मी 2 तासभर हे 2 चॅप्टर आहेत ते वाचणार, त्याच्या नोट्स करणार आणि ते पाठ करणार आणि ते लक्षात ठेवणार. त्यातले फॅक्ट्स मॅक्सिमम सगळ्यात जास्तीत जास्त सगळे फॅक्ट्स लक्षात ठेवायचा प्रयत्न करणार. हे असलं पाहिजे तुमचं ऑब्जेक्टिव्ह टार्गेट. टार्गेटमध्ये 2 तास वाचन असं टार्गेट वेग नाही, स्पष्ट लिहायचं. हे असं काय होतं जेव्हा तुम्ही वेग टार्गेट, म्हणजे खूप लोक जे म्हणतात की मी 18 तास अभ्यासाला बसतो, तुम्ही व्हॅल्यू काय क्रिएट करणार हे ठरवलेलंच नसतं. तुम्ही 7 तास अभ्यासाला बसतात, त्यातनं व्हॅल्यू काय क्रिएट करणार हे ठरवलेलंच नसतं. त्यामुळे तुम्ही जे 7 तास घालवता ते खरं तर तितके प्रोडक्टिव्ह झालेले नसतात. अर्थात काही लोकांचे ते होऊ शकतात. त्यामुळे शक्यता अशी आहे की आपण हे ठरवायला पाहिजे की नाही, मी हे 7 तास बसेन तर मी यातनं ह्या गोष्टी पक्क्या करून घेणार, त्याचं असं करणार आणि ते इतक्या प्रमाणात त्याचं काय म्हणू शकतो आपण, काहीतरी रिझल्ट माझा आणणार आहे. या अर्थाने व्हॅल्यू. ओके, अवर्स ठरवू नका, तुम्ही व्हॅल्यू काय क्रिएट करणार आहे हे ठरवायचा प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं. दुसरं म्हणजे अजून एक गोष्ट आहे ओव्हर थिंकिंग. खूप विचार करणं पण तुम्हाला एखादी गोष्ट करण्यापासून थांबवतं. आता ओव्हर थिंकिंग नावाचा एक प्रॉब्लेम आहे. मी जर तुम्हाला म्हटलं खूप विचार करू नका, तर यांनी काय होणार आहे, ह्यांनी काय खूप तुमचे विचार कोणाचेच थांबणार नाही आहेत. आणि जगात कोणीही सांगितलं विचार करू नका तरीही विचार थांबणार नसतातच. त्यामुळे हा सल्ला अगदी फालतू आहे, मी तो देणार नाही. विचार कसे थांबवायचे याच्याकडे खूप स्पिरिच्युअल उत्तरंसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. आणि ॲक्च्युली तुमचे प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे असतात. तुमचं इमोशनल काय काला झालेला असेल, अजून काही घडामोडी झालेल्या असतील, तुमच्या आजूबाजूचे व्यक्ती काही वेगळे असतील, तर त्यामुळे तुमच्या डोक्यात खूप विचार येण्याच्या शक्यता असतात. किंवा एखाद्या गोष्टीचं तुम्हीच अगदी काही कामाची गोष्ट नाही पण तो खूप विचार करत बसताय, त्यामुळे पण तुमचा वेळ जो आहे तो आणि तुम्ही विचार त्याच्यावर केलेला असतो, तर शक्यता अशा असतातच. त्यामुळे तो एक वेगळा प्रॉब्लेम आहे. त्याच्यावरही एक 2-3 उपाय सांगता येईल. ते असे म्हणजे की शक्य आहे असं करून पाहायला पाहिजे की फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण एक्झरसाईज करतो, व्यायाम करतो, तेव्हा व्यायाम केल्याच्यानंतर माझा स्वतःचा अनुभव असा आहे की व्यायामाच्या आधी जर मूड खराब असेल, खूप विचार येत असेल, अगदीच काहीतरी करायची इच्छा नसेल, तर व्यायाम केला, एक अर्धा-1 तासभर व्यायाम केला, घाम गळाला, धावलो, काही जे काही केलं ॲक्टिव्हिटी, किंवा कपडे धुतले, आंघोळ केली, असं काही केलं की काय होतं, खूप त्याच्यानंतर जी आधीची आपली अवस्था असते ती बदलून जाते आणि तुम्हाला खूप फ्रेश वाटायला लागतं. आणि शक्यता निर्माण होतात की ते फ्रेश वाटल्याच्या नंतर आपलं जे काही आपण करायचं ठरवलेलं आहे त्या गोष्टी नक्कीच होऊ शकतात. या अर्थाने ओव्हर थिंकिंग नावाची गोष्ट, तुम्हाला 2-3 गोष्टी कळल्या असतील की खूप विचार करणं हे थांबवण्यासाठी अजून मेडिटेशन नावाची गोष्ट, त्याच्यावर उपाय आहे की बरेच लोक सांगतात. माझाही अनुभव असा आहे की आपण जेव्हा मेडिटेट करतो, एक तुम्हाला जर सवय असेल की डेली अर्धा तास 1 तासभर मेडिटेट करण्याची, तर दिवसात येणारे जे निरर्थक विचार असतात ते खूप थांबतात आणि अक्षरशः तुम्हाला नेमकं काय करायला पाहिजे ह्याचं क्लिअर चित्र उभं राहतं आणि गोष्टी खूप आपल्याकडून होतात, म्हणजे केल्या जातात जे आपण करायला पाहिजे. तर आता मेडिटेट कसं करायचं हे मी इथे सांगू शकत नाही. त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत, कॅम्प्स आहेत, विपश्यना आहे, किंवा मग शिकताही येतो, ऑनलाईनसुद्धा बरेच कोर्सेस आहेत. परंतु मेडिटेट करण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. काहीच नसेल जमत तर डोळे बंद करून बसायचं आणि श्वास घ्यायचा, अर्धा तासभर स्वतःला तसं करून बघायचं. विचार येत आहेत तर येऊ द्यायचे, यातनंही खूप मन जे आहे ते शांत होतं. आणि खरं म्हणजे एखादी गोष्ट होत नाही जेव्हा आपण करत नाही, किंवा आळस आलेला आहे, किंवा काहीच करायची इच्छा होत नाही, याच्यामागे मेंटल इमोशनल गोष्टी पण खूप कारणीभूत असू शकतात. त्यामुळे मी प्रत्येकच वेळेला या गोष्टीला आळस म्हणणार नाही. तुम्हाला लक्षात आलं असेल की ठीक आहे, तुम्हाला आळस आला तर 2 दिवस घ्या, 2 दिवस रिकामं पडा, लोळा, काय करायचं ते करा. परंतु काही तुम्ही जर ठरवलं असेल, तुमच्या आयुष्यामध्ये काही कमतरता असेल जे तुम्हाला भरून काढायचे आहेत, तर त्याच्यासाठी नक्कीच आपल्याला आळस कमी करून नेमकी ती गोष्ट करायला लागेल. आणि त्याच्यासाठी अनेक पर्याय आहेत, त्यातले हे आहेत.